नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण कोथिंबीर वडी कशी करायची ते बघणार आहेत. कोथिंबीर वडी दिसायलाही छान दिसते आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे. आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवणार आहेत. यासाठी आपल्याला कोणतं जास्त साहित्यसुद्धा लागणार नाही. जे आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच ही कोथिंबीर वडी बनवून तयार होते. एक वडी मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे. तर बघा, दिसायला सुद्धा किती मस्त दिसत आहे आणि वरून सुद्धा अगदी कुरकुरीत झाली आहे. तर यामध्ये आपण काही टिप्स सुद्धा वापरलेल्या आहेत. बऱ्याचदा काही जणांची कोथिंबीर वडी जी आहे ना, ती गच्च होते किंवा व्यवस्थित होत नाही. त्यासाठी आपण इथे बऱ्याचशा टिप्स वापरलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता आपली कोथिंबीर वडी किती छान अशी दिसत आहे आणि खायला सुद्धा खूपच छान चवीची झाली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथे 2 वाटी कोथिंबीर घेतली आहे. एक कोथिंबीरची जुडी घेतली, ती चांगली स्वच्छ निवडून घेतली आणि नंतर ती पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. नंतर आपण कोथिंबीर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर सुकवण्यासाठी ठेवली आणि सुकल्याच्या नंतर ती आपण बारीक अशी चिरून घेतली आहे. तर इथे मी जास्त बारीक जे कोवळे देठ असतात ते सुद्धा घेतले, पण जास्त जाड असलेले देठ आपल्याला वापरायचे नाहीत. ते तुम्ही वाटण करण्यासाठी सुद्धा वापरू शकता. वाटीच्या मापाने म्हणाल तर आपण इथे 2 वाटी कोथिंबीर वापरली आहे. कोथिंबीर वडी बनवत असताना जास्त प्रमाणात आपल्याला कोथिंबीर वापरायची असते. आता इथे आपण कोथिंबीरमध्ये सगळ्यात अगोदर चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात. मीठ टाकलं की मिठामध्येच ही कोथिंबीर छान अशी चुरून घेऊयात. यामुळे पाणी छान असं सुटतं आणि कोथिंबीर वडीसुद्धा छान अशी तयार होते. आता या मिठामध्येच ही कोथिंबीर आपण छान अशी चुरून घेऊयात. तुम्ही या माझ्या पद्धतीने एक वेळेस अशी कोथिंबीर वडी नक्की करून पहा. तर बघा, मिठामध्ये आपण ही कोथिंबीर छान अशी चुरून घेतली. यामध्ये आता आपण काही मसाले ॲड करूयात. एक मोठा चमचा आपण पांढरे तीळ वापरणार आहेत. पांढऱ्या तिळामुळे दिसायलाही छान दिसते आणि चवीला सुद्धा अप्रतिम होते. अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेऊयात. एक छोटा चमचा धने पावडर वापरली आहे. एक छोटा चमचा जिरेपूड वापरायची, यामुळे सुद्धा वडीला खूप छान अशी टेस्ट येते. अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर केला. आता जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये लगेचच आपल्याला पाणी टाकायचं नाही, तर सुरुवातीला हे सर्व सुके मसाले आपण छान असे मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण पीठ ॲड करूयात. इथे मी ज्या वाटीने आपण कोथिंबीर घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. जर तुम्हाला बेसन पिठाची कोथिंबीर वडी बनवायची नसेल तर तुम्ही इथे ज्वारीच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. 1 वाटी बेसन पीठ घेतलं. आता त्यासाठी आपण इथे वडी आपली कुरकुरीत होण्यासाठी पाव वाटी बारीक रवा वापरणार आहोत. तर आपल्याला रवा जो आहे ना, तो अगदी बारीकच वापरायचा आहे, जाड रवा वापरायचा नाही. रव्यामुळे आपली कोथिंबीर वडी जी आहे ना, अगदी कुरकुरीत तयार होते आणि खाताना आपल्याला घशामध्ये त्याचा तोटरा सुद्धा बसणार नाही. तर ही महत्त्वाची टिप्स आहे. कोथिंबीर वडी बनवत असताना कुरकुरीतपणा येण्यासाठी तुम्ही इथे बारीक रवा सुद्धा वापरू शकता किंवा तांदळाची पिठी सुद्धा वापरू शकता. त्यामुळे कोथिंबीर वडी अगदी कुरकुरीत तयार होते. आता यामध्ये सुरुवातीला पाणी न टाकता हे पीठ जे आहे ना, ते आपण छान असे कोथिंबीरमध्येच मिक्स करून घेऊयात आणि नंतर थोडंसं आपण पाण्याचा शिंतोडा मारून पिठाचा एक छोटासा गोळा मळून तयार करूयात. तर यामध्ये आपल्याला जास्त सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही. जर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी वापरलं तर कोथिंबीर वडी आपली छान अशी व्यवस्थित होणार नाही. इथे बघा, आपण पीठ छान असं मळून तयार केलं. आता लगेच वडी जी आहे ती आपण वाफवून घेऊयात. तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. आता बघा, इथे आपण वाफवण्यासाठी एक प्लेट घेतला आहे. तर या किंवा तुम्ही पोह्याची चाळणीसुद्धा घेऊ शकता. तर प्लेटला पूर्णपणे आपण तेल लावून घेऊयात. त्यामुळे मिश्रण जे आहे ते खाली चिकटणार नाही आणि वडीसुद्धा छान अशी नंतर निघली जाते. आता जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं
ते जे मिश्रण आहे ना या प्लेटवर पूर्ण पसरवून घेऊयात. तुमच्याकडे जर मिश्रण जास्त असेल तर तुम्ही 2 बॅचमध्ये सुद्धा हे मिश्रण पसरवून घेऊ शकता. आपल्याला अगदी जास्त जाड सुद्धा ठेवायची नाही. तर मिश्रण आपण हलक्या हाताने पसरवून घेऊयात, कारण वडी जास्त जाड झाली तर ती कुरकुरीत होणार नाही आणि मध्ये तशीच कच्ची राहून जाईल. आता वडीचं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे ताटाला व्यवस्थित पसरवून घेऊयात. तर बघा, इथे आपण मिश्रण जे आहे ते पूर्णपणे पसरवून घेतलं आणि आता यावरून अजून आपण थोडेसे तीळ लावून घेऊयात. दिसायलाही छान दिसते आणि खायला सुद्धा छान अशी चव येते. पांढरे तीळ पूर्णपणे यावरून पसरवून घेतले की थोडेसे आपण हलक्या हाताने त्याला प्रेस करून घेऊयात. आता वडीचं जे मिश्रण आहे ते तयार झालं. हे वडीचं मिश्रण आपण आता लगेच वाफवून घेऊयात. हे मिश्रण वाफवण्यासाठी एकीकडे मी गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाण्याला छान अशी खळखळून उकळी आली आहे. गॅसची फ्लेम थोडीशी कमी केली आणि आता यावर आपल्याला हे प्लेट ठेवून घ्यायचं आहे. आता प्लेट ठेवून घेतलं की यावर आपण एक दुसरं झाकण ठेवूयात आणि वडी जी आहे ते कमीत कमी एक 15 ते 20 मिनिट छान अशी वाफवून घेऊयात. तर वाफवत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे, हाय फ्लेम ठेवायची नाही. मध्यम फ्लेमवर एक 10 ते 15 मिनिट ही वडी वाफवून घेऊयात. आता बघा, एक 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि यावरचं झाकण काढून घेऊयात. गॅस मी बंद करून घेतला आणि एक सुरीच्या मदतीने आपण वडी छान अशी वाफली आहे की नाही ते चेक करून घेऊयात, किंवा टूथपिकने सुद्धा तुम्ही चेक करू शकता. जर चाकू किंवा टूथपिक एकदम क्लीन निघाली की समजायचं आपली वडी छान अशी वाफवून तयार झाली. तर बघा, किती मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर वडी दिसत आहे. आता लगेच या वड्या आपण कट करून घेऊयात. सुरीच्या मदतीने आपण या वड्या कट करून घेऊयात. चाकूची धार आपल्याला चांगली असली पाहिजे, त्यामुळे वड्या छान अशा पडल्या जातात आणि व्यवस्थित कट सुद्धा होतात. तर इथे मी चौकोनी आकारामध्ये या वड्या कट करून घेतल्या आणि बघा, वडी दिसायला खूप छान दिसत आहे. तुम्ही या नुसत्या अशा शॅलो फ्राय करून सुद्धा खाऊ शकता किंवा नुसत्या अशा सुद्धा खाऊ शकता. खायला खूपच छान चवीची झाली आहे. पण आपण याला तळणार आहेत, तर तळल्याच्या नंतर सुद्धा खूपच छान लागते, अगदी कुरकुरीत तयार होते. जर तुम्हाला शॅलो फ्राय करायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. सर्व वड्या आपण पाडून घेतल्या. आता लगेच या वड्या तळून घेऊयात. तळण्यासाठी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं. तेल आपण मध्यम आचेवर छान असं तापवून घेतलं. आता यामध्ये एक एक करून ही वडी सोडून घ्यायची. गॅसची फ्लेम आपण मध्यम केली आहे. तर एकाच वेळी आपल्याला जास्त सुद्धा वड्या टाकायच्या नाहीत, जास्त गर्दी सुद्धा करायची नाही. आणि आता बघा, वड्या सोडून झाल्या की थोडंसं आपण चमच्याच्या मदतीने उलटपुलट करून घेऊयात. आणि आता या वड्या ज्या आहेत त्या मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. आता गॅसची फ्लेम मी अगदी मध्यम केली आहे आणि मध्यम आचेवर या वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. इथे बघा, छान अशा वड्या तळून झालेल्या आहेत आणि याला रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे. तर सर्व वड्या आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊयात आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ते सुद्धा पूर्णपणे निथळून घेऊयात. तर बघा, वडी दिसायला किती मस्त दिसत आहे आणि यामध्ये कोथिंबीरसुद्धा किती छान अशी दिसत आहे. अगदी कुरकुरीतसुद्धा ही वडी तयार झाली. तर इथे आपण अशाच सर्व वड्या तळून घेतलेल्या आहेत. दिसायला तर खूपच छान दिसत आहेत. या वड्या तुम्ही एक 8 ते 10 दिवस ठेवू शकता. मधल्या वेळेमध्ये काहीतरी खाण्याची इच्छा झाली असेल तर या वड्या नक्की खाऊ शकता. लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही सुद्धा एक वेळेस माझ्या या पद्धतीने ही कोथिंबीर वडी नक्की करून पहा. वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.